हो का नाही हो? हो. लग्नातला नवरा पडत नाही, त्याला काहीही होत. हात फिरू नका, हात फिरू नका, घाण करू नका कलर. मला इंग्लिश हायस्कूल गोरी दिसते मी नाही सारखी. मेरे प्यारे सब्सक्राइबर्स, तो आज हम लोग करने वाले हैं 24 आवर्स मराठी में बात करने का चैलेंज। तो मुझे एक कमेंट आया था, मतलब बहुत दिन से मुझे कमेंट आ रहा है कि प्लीज़ दीदी आप एक वीडियो बनाओ जिसमें आप 24 आवर्स मराठी में बात करोगे। तो वैसे तो ये कोई चैलेंज हमारे लिए बहुत बड़ी बात नहीं है, बिकॉज हम दोनों ही महाराष्ट्रंस हैं और हम लोग पूरे टाइम मराठी में बात करते हैं। तो आज हम लोग पूरे टाइम 24 आवर्स के लिए मराठी में बात करेंगे। तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही. समीर खूप लाजतायत, खूप. अरे वा, तुम्ही खूप छान मराठी बोलताय. मी महाराष्ट्राने, मला मराठी 24 तास मराठी बोलायचं आहे. हां, आम्ही 24 तास मराठी बोलणार आहेत. आणि आज आम्ही काय करणार आहे, आम्ही घर थोडंसं रिडेकोरेट करणार आहे. तर एक जो आम्ही सोफा घेतला आहे, सोफा कम बेड, त्याच्या मागचा जो वॉल आहे ना, त्या वॉलवरती आम्ही कलर करणार आहे आणि थोडंसं इंटिरियर करणार आहे. हां, कलर आम्ही आणलेला आहे. तर तुम्हाला ते बघायला भेटेल आणि आम्ही दिवसभर काय काय करणार आहे ते पण बघायला भेटणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आमच्या जुन्या कपड्यांमध्ये आहोत, बिकॉज आता थोडीशी साफसफाई करायची आहे, सोफा शिफ्ट करायचा आहे आणि मग कलर करायचा आहे. रेडी? मी माझ्याबरोबरच समीर पण तुम्हाला बोलताना दिसतील, कारण की समीर हिंदीमध्ये खूप कच्चे आहेत आणि मराठी माझं खूप चांगलं आहे. आज जास्त करून मीच बोलेन असं मला तरी वाटतंय. ठीक आहे. चला. सध्या समीर कलर मिक्स करत आहेत. आम्ही घेतलेला आहे ट्रॅक्टर इमर्शल पेंट घेतलाय आम्ही. त्यात आम्हाला सांगितलं की 200 ml पाणी मिक्स करायचं. तर पाणी मी मिक्स केलेलं आहे. तर आता सध्या हे काढायला लागेल सगळं. हा सोफा आम्ही शिफ्ट करणार आणि हा वॉल तेवढाच आम्ही फक्त कलर करणार आहे. बेसिकली ना मी जास्त करून या वॉलच्या साईडला बसते. तर जेव्हा पण मी शूट करते ना, तर मला असं की माझं बॅकग्राऊंड चांगलं दिसायला पाहिजे. नाहीतर नेहमी तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये बघितलं असेल, कपडे सुकतायत, रश्या आहेत, तर ते सगळं ना मला क्लिअर करायचं आहे. आणि मेन रिझन काय आहे की थोडंसं रूमला एक चांगलं आहे ना लुक पण येईल, म्हणून आम्ही हे एकच वॉल फक्त आम्ही थोडंसं डेकोरेट करतोय, कलर विलर करतोय. पहिलेच त्याच्यावरती ऑलरेडी ऑरेंज, एकदम लाईट ऑरेंज कलरचा कलर आहे. तर आम्ही कुठला जास्त दुसरा कलर चूज नाही केला. मला तर व्हाईट कलरमध्येच करायचं होतं, बट मध्ये पूर्ण आउट ऑफ द बॉक्स झालं असतं, कारण की ऑलरेडी त्याच्यावरती पेंट आहे. मग ते पूर्ण खूप आम्हाला ते पेंट काढा, मग दुसरा पेंट लावा, हे सगळं झालं असतं. म्हणून आम्ही काही तिथे करणार नाही जास्त. त्याच्यावरती सेम आम्ही ऑरेंजच पेंट करणार आहे. आणि थोडेफार आम्ही बघितलेत, मी पिंटरेस्टवरनं मला 2-3 पिक्चर्स बघितलेले, जसं मला पाहिजे की माझा बॅकग्राऊंड असा असायला पाहिजे. तर ते माझ्या माइंडमध्ये आहे. सगळ्यात पहिल्यांदा कलर करणार, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू की त्याच्यानंतर आम्ही काय करणार आहे म्हणून. तर पहिले सगळे कपडे काढतोय जे सुकवलेत आम्ही, बिकॉज इकडे सुकवायला ना मला जागा नाही आहे. जी विंडो आहे ती खूप छोटी आहे, त्या छोट्या विंडोमध्ये मला सगळं सुकवायला जमत नाही, म्हणून मी इकडे रशी बांधली आहे. आता सध्या आम्ही ती रशी सगळं काढणार आहे, सगळं क्लीन करणार आहे आणि मग कलर करणार आहे. समीर इकडे वॉल घासत आहेत. ही वॉल घासून झाल्यानंतर मग हा पेंट लावायला येईल. सध्या या वॉलची कंडिशन ही आहे. कलर करायला स्टार्ट केलेला आहे समीरने. मी तुमच्या सगळ्यांच्या समोर समीर समीर बोलते, पण रिॲलिटीमध्ये मी समीरला समीर नाही तर मग अहो ओ अहो या नावाने बोलवते. फक्त व्हिडिओमध्ये की क्लिअरिटीसाठी मी, म्हणजे एक तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी समीर बोलते. नाहीतर मी असं रिॲलिटीमध्ये तर फक्त व्हिडिओमध्येच मी फक्त समीर समीर बोलते, बट रिॲलिटीमध्ये मी त्यांना अहो बोलते. हो का नाही हो? हो. मम्मी पण बोलतो पी. काय तुम्ही ओ बोलल्यावर मी काय बोलतो? पी. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. डिफिकल्ट वाला काम समीरने मला दिलंय आणि स्वतः इझी वाला काम करतात, रोल ऑन वाला. आणि मला ते एंड्स असतात ना ते करायला दिलंय.
मी दाखवते तुम्हाला. हे वाले एंड्स, हे खालचे, किती क्लीनली मी केलं आहे सगळं. हे आमचे आहो रोलरनी करत आहेत. एवढी बोल झालेली आहे. प्लेटमध्ये घेतलेलं आहे कारण की आमच्याकडे काहीच नाही आहे ज्यात आम्ही ठेवून हे घेऊ शकतो. आणि त्या बॉक्समध्ये खूप छोटं पडतं आहे, त्यात ते रोलर फिट नाही होते. मी झोपून उठले, आंघोळ नाही केली कारण की कलरनी पूर्ण बॉडी खराब होऊ शकते, कलर पडू शकतो. पण मी आंघोळ नाही केली आहे, फक्त फ्रेश झालो आम्ही दोघं. आम्ही जेवलो आहे आणि आम्ही कलरला लागलो आहे. हालत बघा माझ्या चेहऱ्याची. नो मेकअप. काहीतरी आपण ठरवलेलं घरी असताना मेकअप करायचं म्हणजे. हो, मी हे ठरवलं की मी घरी असताना मेकअप करणार नाही. मी बाहेर कुठेतरी चांगले जागेवरती आम्हाला फिरायला जायचं आहे तरच मी मेकअप करेन, नाही तर मी मेकअप करणार नाही. कारण की माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे आणि वरून खूप मला पिंपल्स येत आहेत, ॲक्नेज येत आहेत, म्हणून मी सध्या मेकअप टाळते. असे पट्टे दिसले नाही पाहिजे. अरे वा, व्हेरी गुड, जमते. एक कामगार तयार होतोय आता माझ्या हाताखाली. पगार किती घ्याल? 9 लाख रुपये. 2 लाख रुपये. किती शून्य येतात माहिती आहे का 2 लाख वरती? 9 म्हणलं 9 लाख. किती शून्य येतात माहिती आहे का 9 लाखावरती आपल्याला? नाही. ठीक आहे, 90 रुपये हजारीप्रमाणे पैसे दिले जातील. पेंटिंग या पॉईंटपर्यंत चालले आहे की ह्याच्यावरती उभं राहून पेंट करायला लागते आणि मी इकडे आराम फरमावते मस्त. हे 2दा पडता पण वाचले याच्यावरनं. घरच्यांनी लग्नात दिलेली टाकी चेक पेन म्हणून तिने मला टाकी दिलेली नाही, तर टोप दिलाय. मी पडलो तरी चालेल, माझी टाकी नाही चिमली पाहिजे. पाय थोडेसे वर केले तरी त्यांचा हात पोचतोय, तर मग थोडंसंच बघा थोडं पाय मी वरती गेले तर माझे हात पोचतात. हा, एवढे उंच आहेत ते. मग त्यांना थोडंसंच हाईट पाहिजे. मग थोडंसं हाईट ह्या काय बोलतात ते टोपानी येते त्यांना. तर मग टाकीची काय गरज आहे? टाकी भेटली तर ते डायरेक्ट टच करतील बॉलला, म्हणून मी त्यांना टाकी दिलेली नाहीये. आणि त्याचं दुसरं मेन कारण सांगा. दुसरं मेन कारण हे की ती टाकी माझ्या लग्नात दिली आहे. आता हे उभे राहिले तर ते टाकीचं झाकण आत जाईल, म्हणून मी यांना टाकी नाही दिली आहे. लग्नात दिलेलं सामान हे खूप प्रिय असतं आणि तुम्हाला पण रिलेट होतं, तर तुम्ही पण कॉमेंट करून सांगा. लग्नात दिलेली भांडी हे खूप 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 वडिलांनी दिलेली भांडी आहेत ती. नवरा पडला तरी चालेल. लग्नातला नवरा पडत नाही, त्याला काहीही होत नाही. अर्धा तास झालेला आहे आणि मी मस्त मोबाईलमध्ये इंस्टाग्राममध्ये मस्त व्हिडिओ स्क्रोल करत बसलेली. आणि समीरने पूर्ण वॉल पेंट केली. म्हणजे म्हणजे फर्स्ट हात मारल्यानंतर परत थोड्या टाईम सुकवून द्यायचं आणि मग परत दुसरा हात मारायचा. तर मी मस्त मोबाईलमध्ये स्क्रोल करत बसले आणि समीरनं पूर्ण वॉल परत पेंट केली. आणि वाव, म्हणजे वाटणार नाही समीरने केली, असं वाटतं कोणतरी प्रोफेशनल पेंटरनी वॉल पेंट केली. आणि काय वॉल दिसते, खरंच खूप छान, प्रोफेशनलच आहे. आणि मी मस्त स्क्रोल करत बसले, झोपलेली मस्त स्क्रोल करत बसलेली. व्हिडिओज बघतेय इंस्टाग्रामवर मेकअपच्या. मला वाटलं काहीतरी दुसरं बघेल. मेकअपचं एकच बघितलं, बाकी खाण्यापिण्याचं होतं सगळं. मुलगी आहे मी ॲट द एंड. ओ अजून झोप येते. तुम्हाला मी दाखवते. वाव, काही काम केलंय. पण पूर्ण कलर आमच्या हात फिरू नका, हात फिरू नका, सुकलंय, घाण करू नका. कलर सुकलंय ते आमच्या आंघोळी केलं आहे सगळं. फायनल तुम्हाला कसा वाटतं हा पेंट इथे थोडंसं राहिलंय. तर मला सांगा. नोट्स काढू नका, तुम्ही फक्त व्हिडिओज बघत होतात. थोडं थोडं कलरसाठी कमी पडलंय. लाईटची कमी असल्यामुळे. अरे हे मागं घेऊया का? सुंदर असं चहा बनवायचं चाललेलं आहे.
ह्याला बोलतात परफेक्ट नवरा. आराम करते, नवरा तिकडे चहा बनवतोय. इसे मराठी ह्याला बोलतात आयुष्य. नाही, गाणं नाही गाऊ शकत. गाणं गायल्यावरती कॉपीराईट लागतं, मग आपल्याला पैसे नाही येणार. जेव्हा हे व्हिडिओ खूप चालेल तेव्हा. हे बघा, मल्टी टॅलेंटेड टेस्टिंग विच कूल मराठी. आज फक्त मराठी बोलायचंय. कोणत्या शाळेतून शिकला आहात तुम्ही? स्कॉलर्स इंग्लिश हायस्कूल. त्याचं वाट बघत होतो की कधी पेमेंट येईल आणि कधी आम्ही दोघं शॉपिंगला जाऊ. शॉपिंग म्हणजे काय तर आमच्या दोघांची शॉपिंग नाही, घरात सामान आणायला. डीमार्टमध्ये आम्ही दोघं एवढा एक लेवलला पोचलोय की आता आम्हाला स्वतःची शॉपिंगपेक्षा जास्त ना घराची शॉपिंगसाठी आम्ही दोघं एक्साइटेड असतो. लिटरली पगार नसल्यामुळे आम्ही 2 दिवस असेच बसलोय. आज हो. येईल नंतर येईल. फायनली आता पगार आलेला आहे. तर आता आम्ही फुल ऑन पोटाचं सामान घेणार आहे जे आम्हाला महिनाभर पुरेल असं. हो, आणि थोडंफार बाहेरचं पण. हां, बाहेरचं जरा गाडीत पेट्रोल वगैरे असं काय ते थोडं. मला बाहेर काहीतरी खायला नाही ना. हां, चला ना. मी 4 दिवसापासून घरी आहे. मी 4 दिवसापासून घराच्या बाहेर नाही गेली. आज मी 4 पण दिवसानंतर मला घरातलं नाही खायचं, घराच्या बाहेरचं खायचंय. 4 दिवस मी तुम्हाला बनवून खायला घातलं ना. काय हे असं आहे, 4 दिवस खायला घालायचं, लगेच बाहेर जायचं. बरं, नको जायला मग. चला, मी सॉक्स विक्स घालते. हा, साऊथ इथे बर्फ पडतोय आमच्या इथे. आम्हाला गरम होत आहे आणि आम्हाला हे स्वेट शर्ट दिलेले आहेत घालायला. अरे Matching थंडी आहे बाहेर. बाहेर Matching थंडी आहे. बाहेर थंडी आहे म्हणून आम्ही घालतोय. मला तर खूप थंडी वाजते बाबा, म्हणून मी सॉक्स घालणार आहे. भले माझी चप्पल आंटीवाली असू द्या, पण मी सॉक्स घालतेच कंपल्सरी. आम्ही डीमार्टला यायचो आणि 4 पिशव्या घ्यायचो. तर यावेळी आम्ही घरातूनच पिशव्या आणलेल्या आहेत, सेविंग. कारण की अजून खूप खर्च पण करायचा आहे म्हणून. शॉपिंग झाली आहे आणि जेव्हा बिलिंग होत होतं ना, तेव्हा समीर मला बोलले की 450 होईल, 4500 होईल. आणि मी तेव्हा बोललेली की 3500 होईल, आणि करेक्ट 3500 झालेलं आहे बिल. तर समीर आता मला पार्टी देत आहेत. हे डॉमिनोज बोलते. डीमार्टच्या बाजूला ना, डीमार्टच्या बाजूला पिझ्झाज असतात ना, तिथून आम्ही पिझ्झा घेतला आहे. 2 पिझ्झा घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मला सँडविच खायचं मन करतोय, तर मला वाटतं ते पण समीर मला घेऊन जातील. घेऊन जाल ना. पिझ्झा आलेला आहे. माझा फेवरेट तुमचा आहे, तो माझा आहे. मी जेव्हा पिझ्झा बघते ना, मी लहान पोरांसारखं करते. मला पिझ्झा खूप आवडतो. इट्स माय फेवरेट डिश. बस झालं ना, आता खाऊया. एक पीस तुम्हाला, 2 पीस मला. खूप दिवसानंतर खातोय. मजा आली. 4 महिन्यानंतर. हो, 4-5 महिने तर खातो. गरम आहे. छान सवय आहे. तुम्ही पण या नक्की. शॉपिंगला पण पिझ्झा आता खायला. तुम्ही शॉपिंगला जर डीमार्टला आला ना, तर पिझ्झा ट्राय करा, त्यांचा खूप छान आहे. डॉमिनोज सारखा. आता पिझ्झा खाऊन झालेला आहे. आता मॅडमला आईस्क्रीम खायचं. आत्ताच खाल्ला ना आपण पिझ्झा. मला भूक लागली. एवढी या डीमार्टची ना एक स्पेशालिटी आहे, जेव्हा पण आम्ही येतो एकच फ्लेवर चालू असतं. कधी फक्त व्हॅनिला, कधी फक्त चॉकलेट, कधी फक्त मिक्स. सगळे फ्लेवर्स कधी भेटत नाही. तर माझा नवरा एवढा चांगला आहे. आम्ही डीमार्टमधनं सामान आणलं आणि तो लगेच सगळं सामान भरून ठेवतोय, लाईक लगेच. वा, हे सगळं सामान, हा पसारा सगळा हा एकटा माणूस भरत आहे. आणि ही बाई रील्स बघते आल्याला. आम्हाला येऊन ना 5-10 मिनिटच झालेत आणि मी दमले, तर मी नुसती बसले आणि 2 मिनिटं मी मोबाईल हातात घेतला. तेवढ्यात 2 मिनिटं. हा 2 मिनिटं. 2 मिनिटं. हो, 2 मिनिटं. आणि आम्हाला हे येऊन जवळ 15 ते 20 मिनिटं झाले. 9 वाजता आम्ही आलोय. आता वाजलेत बघा
ओके 20 मिनिटं झालेत मग? आणि 20 मिनिटं झाले तर माणूस एक नॉर्मल बसतो. यांनी लगेच सुरू केले सगळं भराभरी. अरे भरून लाभ झाल्यानंतर निवांत आहे आपण. असं पण आपण निवांतच असतो. थोडंसं काम असायला पाहिजे लाईफ मध्ये. किती उशीर निवांतच राहणार आपण. आणि ते थोड्याशा काम मध्ये पण आपण सहभागी झालं पाहिजे ना. हे तर माझ्या मम्मी सारखे आहेत. माझी मम्मी अशी असायची, हे काम कर, ते एकदा बोलेल, ती दोनदा बोलेल आणि तिसऱ्यांदा जर मी ते काम नाही केलं ना ती उठून ते काम करेल. तसंच यांचं पण आहे. एकदाच मी बोलतात, काय उठणार नाही. एकदाच बोलतात, केलं तर ठीक आहे, नाही केलं तर स्वतःच करतात. मम्मी दोन तरी चान्स द्यायची मला, हे तर एक चान्स पण देत नाहीत मला. एनर्जी कोण वेस्ट, एनर्जी वाया वेस्ट. कोण घालवेल, वाया वा बोलण्यात. तेवढ्या याच्यात काम होऊन जाईल. मग करा आता, तुम्हीच करा. हा काम झालं. सगळं झालं, ठीक आहे. मी फेस पॅक लावलेला आहे, जे आम्ही काय बोलतात हळदीने आणि मधाने बनवला आहे टॅनिंग रिमूव्हसाठी. कारण की आम्ही आत्ताच गावावरून आलो आहे आणि गावाला आम्ही दोघंही 24 तास म्हणजे लाईक लिटरली सकाळी 7 वाजल्यापासून आहे ना 4 ते 5 वाजेपर्यंत आम्ही उन्हातच असायचो दोघंसुद्धा. त्यामुळे खूप टॅनिंग झालेली आहे. ते टॅन रिमूव्ह करण्यासाठी आम्ही फेस पॅक लावलं आहे. आणि जर मी कुठला फेस पॅक लावते तर ते ह्यांना पण लावायचं असतं. कारण तुम्ही थोडं जास्त बनवता मग लावायला. नाही, हे रिझन नाही आहे मी थोडं जास्त बनवते. हे रिझन आहे की तू ग्लो करशील तर मला पण ग्लो करायचं आहे. बरोबर आहे. तर आम्ही आता फेस पॅक लावला. आम्ही हे 20 मिनिट्स ठेवणार आहोत. हे रिमूव्ह केल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की काय इन्स्टंट ग्लो आला आहे की नाही. कारण की हा इन्स्टंट ग्लो येत नाही. ॲटलिस्ट तुम्हाला वीकमध्ये 2 ते 3 वेळा करायला लागतं. तर लेट सी इफ इन्स्टंट ग्लो आला तर मी तुम्हाला सांगते. मग तुम्ही पण हे फेस पॅक लावू शकता टॅन रिमूव्ह करण्यासाठी. फेस वॉश केलेला आहे आणि लिटरली ग्लो आहे. म्हणजे मला तर दिसतोय. आता फेस वॉश केलं आहे त्याच्यामुळे की पॅक लावल्यामुळे पण ग्लो दिसतोय, ग्लो आहे. तर तुम्ही पण हे रेमेडी यूज करा. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कॉमेंट करा. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये दाखवेन मी कसं बनवलं, मी कसं लावलं. बिकॉज मी परत यूज करणार आहे. पण छान दिसतंय यार, चेहरा गोरी दिसतंय मी माझ्यासारखी. दोघं सुद्धा निघालो आहोत मिरर घ्यायला. तर तिथून मिरर घेणार आणि मग तुम्हाला दाखवणार की आम्ही मागे काय बोलतात ते, काय बोलतात त्याला, डिझाईन तयार केले. हां. तर ते मागे आम्ही करणार आहोत. ते सामान आम्ही घ्यायला चाललो आहे. त्यात मिरर यूज होणार आहे. ते मिरर घ्यायला चाललो आहेत. मग तुम्हाला दाखवतो एंडिंगमध्ये. मे बी आज तुम्हाला दिसेल की आमचं पॅक म्हणजे मागचं वॉल कसं दिसत आहे ते. चलो. तर ह्याच्या आधी आम्ही एक छोट्या दुकानात गेलेलो. तिथे ते लोक 200-300 रुपये बोललेले आणि समीरला काय माहीत काय सुचलं ते एवढ्या मोठ्या दुकानात गेले. तो लिटरली 400-500 रुपये बोलतोय. तेच आम्ही पहिले गेलेलो तर ते 200-300 देत होता. कशाला विचारायला काय जायचं, विचारलं पाहिजे ना. त्यातून समजा इतकं स्वस्त असतं तर नसतं स्वस्त. कारण की ज्या दुकान मोठे असतात ना ते कधीच स्वस्त देत नाहीत. मी कधीच मोठ्या दुकानात जात नाही. त्या क्वालिटीचं आहे ना. मिरर त्या क्वालिटीचं पण आपल्याला फक्त बॅगमध्येच लावायचं आहे ना. मग ते प्लॅस्टिकचं भेटतं ॲमेझॉनवरती घेऊया का? नको, अजून स्वस्त पडेल 100-1 रुपयाला. जेवढे मोठे दुकान तेवढे मोठे प्राईस. एका दुकानात आम्ही चूज केलं आहे आणि ते 3 पीसेस आहेत. 3 पीसेस घेतलेत. 700ला आम्हाला ते 3 पीसेस देत आहेत आणि आता ते कटिंग करून देत आहेत आम्हाला. कुर्लाचा मिरर शॉप आहे जिथे आम्ही घेतो आहे. तर इथे आम्ही 3 पीसेस घेतो आहोत आणि 3 पीसेसचे त्या लोकांनी 700 चार्ज केले. तिन्ही 700मध्ये. तर हे थोडं वर्थ आहे आणि प्राईस पण बजेटमध्ये. तर इथेच घेतो आहे आम्ही. आता हे मिरर जे आहे ते कट करून देत आहेत आमच्या समोरच. तर आम्ही जे वॉलसाठी मिरर घेऊन आलेलो त्याच्यासाठी समीर जूटने डिझाईन्स बनवत आहेत आणि ते जे डिझाईन्स आहेत ते मिररवरती स्टिक करणार. आणि पूर्ण 3 मिरर आणले. 3ही मिररवरती जे जूटचं काम आहे ना ते समीरनेच केलं आहे आणि 2-3 दिवसापासून ते करत आहेत. कारण एकचं त्यांनी ऑलरेडी बनवून ठेवलेलं, फक्त मिरर आणून लावायचं होता आणि दुसऱ्याचं काम झालं आहे. तर तिसऱ्याचं ते करतात. तिन्हीवरती त्यांनी डिझाईन्स वेगळे ठेवलेत. आणि जर तुम्हाला हे मिरर्स आवडले तर तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. समीर
विचार करतायत की त्यांनी एवढं छान बनवलं आहे, तर ते बनवून विकायचं त्यांचा प्लॅन चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता काम चालू आहे ते. हे आता स्टिक करतायत. एकचं डिझाईन झालेलं आहे आणि दुसऱ्याचं पण झालं आहे. त्यांनी खाली ठेवलं आहे, माझा हात पाय नको लागायला, मिरर फुटेल. आणि हे सेकंडचं काम चालू आहे. तर मिरर आणलेले आहेत आणि ते जे जूटचं काम होतं ते पण झालेलं. तर आता फक्त समीर खिळा ठोकून ते लावत आहेत आणि पूर्ण आता वॉल तयार झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. तर हा व्हिडिओ ना मी 24 आवर्स बनवणार होती, पण बोलतात ना पूर्ण वीकचं शूट झालं आहे, तर मी पूर्ण वीकचं टाकणार आहे की पूर्ण वीक आम्ही दोघांनी मराठीमध्ये बोलून कसं काढलं आहे. म्हणजे बेसिकली हा ना पूर्ण वीक आमच्या लाईफमधला आम्ही तुम्हाला दाखवला आहे की आम्ही बेसिकली असंच राहतो एकत्र दोघं. तर पूर्ण वीकचा हा व्हिडिओ शूट झाला आहे, तर मी पूर्ण वीकचा टाकणार आहे. 24 आवर्सचं सांगितलेलं, पण ते आवर्सच्या पुढेच शूट झालं आमच्याकडून. तर मग पूर्ण वीकचंच टाकते की एक पूर्ण वीक आमच्या दोघांबरोबर ॲज अ मराठी कपल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट्स करून जरूर सांगा, मी तुम्हाला दाखवते. आणि एक प्रॉब्लेम झालेला आहे, मिरर आहे इकडे, एक मिरर आहे आणि तिकडे. आता तुम्हाला समजलं असेल की प्रॉब्लेम काय झाला आहे. तर हा सगळ्यात पहिल्यांदा लावलेला आणि हा वाला त्याच्यानंतर लावलेला आणि हा आज लावणार आहे. प्रॉब्लेम हा झाला आहे की ह्याचं आरसा काल रात्री पडला आणि फुटला. तर आता ह्याला आरसा आम्हाला आणून लावायला लागेल. तर हा विदाऊट आरसा आहे आणि हा वाला तर रेडी आहे, हा वाला पण रेडी आहे. आणि आता मी सेल्फीज घेऊ शकते, बट प्रॉब्लेम आहे की सेल्फीज जर घेतल्या तर बॅकग्राऊंड मागचं किचन पूर्ण येईल, बट इट्स ओके. तर तिन्हीही मिरर लावतील. तिन्ही मिरर लावून मी तुम्हाला दाखवते वॉल कसा दिसत आहे आणि काय बनवलं आहे यार समीरने. खूप छान बनवलं आहे. तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असतील तर तुम्ही देऊ शकता, आम्ही ऑर्डर घेतो आहे. आणि हां बरोबर आहे, तिथेच पाहिजे लेली आहे. आणि इकडे समीर मिरर लावत आहेत खिळा लावून. आणि काय दिसतोय माझा वॉल हे बघा. आता तुम्हाला मी जास्त कोण इथेच दिसेन. आता हा ना मी ह्याच्यासाठी सोफ्यासाठी कवर घेणार आहे, जे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसेल की मी कवर आणणार आहे. मी एक व्हिडिओ बघितला आहे, मला रितिका ताईंनी म्हणजे माझ्या ताईंनी मला एक व्हिडिओ पाठवला आहे की एक शॉप आहे तिथे खूप चीप प्राईसमध्ये भेटत आहेत सोफा कवर्स. तर तिथून मी सोफा कवर आणेन आणि मग सोफा कवर लावेन, मग छान मग प्रॉपर पूर्ण होऊन जाईल. आणि हा आहे आमचा वॉल. लाईट बंद करा ना, ती लाईटमुळे एवढं क्लिअर नाही दिसत आहे चांगलं प्रॉपर. हे बघा आता किती छान दिसतंय. हा आमचा वॉल आहे, फक्त सोफा राहिला आहे. सोफ्यावरती कवर टाकला की छान. मिरर खूप छान वाटतोय, फक्त याची काच पडले काल, जी काच फुटले. लाईफमध्ये काहीही नॉर्मल होत नाही. कालच रात्री ही काच फुटले, म्हणजे इतके दिवस ती होती ना, आताच फुटले. आता हा व्हिडिओ एंड करूया. खूप लॉंग व्हिडिओ झालेला आहे, म्हणजे खूपच लॉंग व्हिडिओ. आणि असा होता आमचा हा वीक ॲज अ कपल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून जरूर सांगा. आणि खूप लॉंग व्हिडिओ आहे मला माहिती आहे, बट हा पूर्ण वीक आहे आमच्या लाईफमधला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर खूप लोकांना शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिलीजला. आणि कॉमेंट करून मला सांगा मी नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवू. बाय बाय.